आधी 25%, नंतर 50%. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर लावत असलेल्या टॅरिफचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. सध्या जगात अमेरिकेचं सर्वाधिक टॅरिफ भारतावरच आहे. भारत आणि अमेरिकेत गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रेड डीलबाबत चर्चा सुरू आहे. मात्र टॅरिफच्या मुद्द्यावरून या डीलचं घोडं अडलंय. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी दोन देशांमधली ट्रेड डील पूर्ण होत असल्याचे संकेत दिले होते, पण अजूनही या डीलची घोषणा झालेली नाही. अशातच आता एक नवी बातमी समोर आली. त्यामुळे ही ट्रेड डील आणखी लांबण्याची शक्यता आहे. ही बातमी म्हणजे अमेरिका भारतावर आणखी टॅरिफ लावणार. ट्रम्प यांनी भारतावर आणखी टॅरिफ लावण्याचे संकेत दिलेत. मात्र महत्त्वाचं म्हणजे या टॅरिफमुळे भारतापेक्षा जास्त नुकसान अमेरिकेचंच होणार आहे. हा सगळा विषय नेमका आहे काय? ट्रम्प आता कोणत्या मुद्द्यावरून भारतावर टॅरिफ लावण्याच्या विचारात आहेत? यामुळे अमेरिकेचंच नुकसान कसं होणार आहे? सगळी माहिती समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. डोनाल्ड ट्रम्प भारतावर ज्या मुद्द्यावरून टॅरिफ लावण्याचा विचार करतायत तो मुद्दा आहे राईस म्हणजेच तांदळाचा. ट्रम्प यांचं म्हणणं आहे की भारत अमेरिकेत स्वस्त दरात तांदूळ विकत असल्यामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. म्हणून अमेरिका आता भारताकडून आयात होणाऱ्या तांदळावर टॅरिफ लावणार आहे. आता हा मुद्दा नेमका कुठून आला ते पाहू. या सगळ्याची सुरुवात होते एका बैठकीपासून. मेरिल केनेडी या अमेरिकेतल्या केनेडी राईस मिलच्या CEO आहेत. 8 डिसेंबरला त्या अमेरिकेतल्या काही शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन ट्रम्प यांच्या भेटीला आल्या होत्या. या भेटीदरम्यान केनेडी यांनी ट्रम्प यांना सांगितलं की अमेरिकेच्या शेतकऱ्यांना त्यांच्या तांदळाची योग्य किंमत मिळत नाही. यावर ट्रम्प त्यांना विचारतात यामागचं कारण काय? त्यावर उत्तर देताना केनेडी म्हणतात की भारत, थायलंड, व्हिएतनाम आणि चीनसारखे देश अमेरिकेत स्वस्त दरानं तांदूळ विकतात. ते एक प्रकारे तांदळांचं डम्पिंग करतात. त्यामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांना आपल्याच देशात तांदूळ विकणं अवघड जातंय. इथं डम्पिंगचा अर्थ होतो नको असलेल्या गोष्टी विकणं. केनेडी यांना सांगायचं होतं की भारतासारखे देश त्यांना नको असलेला तांदूळ अमेरिकेत स्वस्त दरानं विकतात. त्यामुळे अमेरिकेच्या शेतकऱ्यांना त्यांच्याच देशात तांदूळ विकता येत नाही. केनेडी यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर ट्रम्प लगेच त्यांच्या मंत्र्याला विचारतात की आपण अजून भारताच्या तांदळावर टॅरिफ लावलेलं नाही का? यावर ते मंत्री उत्तर देतात की भारतासोबत सध्या ट्रेड डीलवर चर्चा सुरू आहे. यावर ट्रम्प म्हणतात की आपल्याला हे थांबवावं लागेल. तांदळाच्या मुद्द्यावरून भारतावर आणखी टॅरिफ लावावं लागेल. बरं, ट्रम्प इथेच थांबले नाहीत. त्यांनी टॅरिफमुळे अमेरिकेच्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी $12 बिलियन पॅकेजही जाहीर केलं. ट्रम्प यांच्यासाठी हा मुद्दा का महत्त्वाचा आहे? तर अमेरिकेत 6 राज्य अशी आहेत जिथे तांदळाचं सर्वाधिक उत्पादन होतं. या सगळ्या राज्यांनी निवडणुकीत ट्रम्प यांना साथ दिली आहे. त्यामुळे राजकारणाच्या दृष्टीनेही ट्रम्प यांच्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. म्हणूनच त्यांनी कुठलाही विचार न करता तडकाफडकी भारताच्या तांदळावर टॅरिफ लावण्याच्या सूचना दिल्यात. पण अमेरिकेनं भारतावर अशा प्रकारे आणखी टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतलाय तर यामुळे नुकसान अमेरिकेचंच होणार आहे. आता ते कसं हे पाहू. भारत जगातला सर्वाधिक तांदळाचं उत्पादन करणारा देश आहे. बरं, फक्त तांदळाचं उत्पादनच नाही तर भारत तांदळाच्या निर्यातीतही जगात नंबर 1 आहे. जगात 40 देश असे आहेत जे त्यांना लागणाऱ्या एकूण तांदळापैकी 50% अधिक तांदूळ भारताकडून घेतात. 2024-25 मध्ये भारतानं 22,000 मेट्रिक टन तांदळाची निर्यात केली होती. त्याची एकूण किंमत $12.5 अब्ज एवढी आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थायलंड आणि व्हिएतनामनं प्रत्येकी 7,500 मेट्रिक टन तांदूळ निर्यात केला होता. यावरून भारत तांदळाच्या निर्यातीत इतर देशांच्या किती पुढे हे लक्षात येतं. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अमेरिकेला भारताच्या तांदळावर टॅरिफ लावायचंय तो अमेरिकाही दरवर्षी 3,200 मेट्रिक टन तांदळाची निर्यात करतोय. यावरून हे सिद्ध होतं की अमेरिकेकडेही निर्यात करण्यासारखा तांदूळ आहे, पण तरीही तो भारताकडून तांदळाची आयात करतोय. यामागचं कारण म्हणजे भारताच्या तांदळाची क्वालिटी. भारताच्या बासमती आणि जॅस्मिन राईसला जगभरात प्रचंड मागणी आहे. भारतात उत्पादित होणारा बासमती राईस हा जगात सर्वश्रेष्ठ मानला जातो. या तांदळाला ज्या प्रकारचा सुगंध आहे तो जगात दुसऱ्या कोणत्याही तांदळाला नाहीये. अमेरिकेतही या तांदळाची खूप डिमांड आहे. विशेषतः भारतीय उपखंडातून अमेरिकेत गेलेल्या लोकांमध्ये बासमती राईसची मागणी जास्त आहे. म्हणजेच काय तर अमेरिकेत भारतातून तांदूळ येतो आणि अमेरिकेचा तांदूळ दुसऱ्या देशांमध्ये जातो. अमेरिकेच्याच लोकांना त्यांच्या देशात उत्पादित होणारा तांदूळ नको ही रियालिटी आहे. भारत अमेरिकेशिवाय जगातल्या 172 देशांमध्ये तांदळाची निर्यात करतो. भारतातून सर्वाधिक तांदूळ मिडल ईस्टमध्ये जातो. सौदी अरेबिया हा भारतीय तांदळाचा सर्वात मोठा ग्राहक आहे. त्यानंतर इराक आणि इराणचा नंबर लागतो. 4थ्या क्रमांकावर येमेन आणि 5व्या क्रमांकावर UAE. त्यानंतर अमेरिका आहे. म्हणजेच अमेरिका भारताच्या टॉप 5 ग्राहकांमध्येही नाहीये. भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीत अमेरिकेचा वाटा फक्त 3% आहे. भारताच्या $12.5 अब्ज निर्यातीत अमेरिकेचा हिस्सा फक्त $392 मिलियन आहे.
त्यामुळे अमेरिकेनं भारताच्या तांदळावर टॅरिफ लावलं तरी त्याचा फटका भारताला फारसा बसण्याची शक्यता नाही। त्यातही भारतातून अमेरिकेत जो तांदूळ जातो त्यापैकी 86% तांदूळ बासमती आहे, म्हणजे एकदम प्रीमियम क्वालिटी। भारताच्या एकूण तांदळाच्या निर्यातीत अमेरिकेचा 6वा नंबर असला तरी फक्त बासमती तांदळाचा विचार केला तर अमेरिका 4थ्या नंबरवर आहे। यावरून हे लक्षात येतं की अमेरिकेत भारताच्या प्रीमियम राईसची मागणी जास्त आहे, त्यामुळे भारत आपला तांदूळ अमेरिकेत डंप करतो हा केनेडी यांचा दावाही चुकीचा आहे। उलट अमेरिकन लोकांना भारताचा बासमती राईस हवाय आणि ट्रम्प यांनी त्यावर टॅरिफ लावलं तरी त्याची मागणी काही कमी होणार नाही, कारण अशा क्वालिटीचा तांदूळ जगात दुसरीकडे कुठेही मिळत नाही। त्यामुळे भारताच्या तांदळावर टॅरिफ लावून ट्रम्प एक प्रकारे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत। आता या सगळ्यावरून एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे भारत तांदळाच्या व्यापारात जगात एवढा पुढे कसा गेला? तर यामागचं कारण म्हणजे भारतात तांदूळ पिकाला MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस मिळतं। MSP मुळे शेतकऱ्यांना त्यांचा तांदूळ मार्केटमध्ये विकला जाणार की नाही ही भीती राहत नाही। तांदूळ मार्केटमध्ये विकला नाही गेला तरी सरकार MSP वर तो खरेदी करणार याची गॅरंटी शेतकऱ्यांना असते। त्यामुळे भारतात तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते। यावरही अमेरिकेसारख्या देशांचा आक्षेप आहे। अमेरिकेनं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये भारताची तक्रार केली की भारत सरकार शेतकऱ्यांना ज्या प्रकारची सबसिडी देतं त्यामुळेच त्यांचा तांदूळ एवढा स्वस्त दरात मार्केटमध्ये उपलब्ध होतो। एकूणच काय तर या सगळ्यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे भारताच्या तांदळाला अमेरिकन मार्केटची गरज नाही। भारत ऑलरेडी मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणात तांदूळ विकतोय। उलट अमेरिकन लोकांमध्ये बासमती तांदळाची मागणी जास्त आहे। हा तांदूळ ते कोणत्याही किमतीत विकत घेण्यास तयार आहेत। त्यामुळे अमेरिकेनं भारताच्या तांदळावर आणखी टॅरिफ लावलं तरी त्याचा फटका अमेरिकेलाच बसणार आहे। तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।